एका लहान गावाच्या बाहेर मोती नावाचा एक कुत्रा राहायचा. एके दिवशी मोतीला खूप भूक लागली होती. गुडगुड गुडगुड तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता. अचानक त्याला एका घराच्या कोपऱ्यात कुणीतरी एक छान भाकरीचा तुकडा त्याच्यासमोर फेकला. मोतीचा आनंद गगनात मावेना. त्याने पटकन तो तुकडा तोंडात धरला. चपचप. त्याला वाटलं, हा तुकडा मी एकटाच निवांत ठिकाणी जाऊन खाईन. भाकरी तोंडात धरून मोती पळत सुटला. वाटेत एक छोटी नदी लागली. नदीवर एक लाकडी पूल होता. मोती त्या पुलावरून धावू लागला. पुलाच्या मध्यभागी आल्यावर मोती सहज खाली वाकला आणि त्याने नदीच्या संथ पाण्यात पाहिलं. अरे बापरे, त्याला पाण्यात काय दिसलं? पाण्यात अगदी त्याच्यासारखाच दुसरा एक कुत्रा दिसत होता. आणि गंमत म्हणजे त्या कुत्र्याच्या तोंडातही भाकरीचा एक तुकडा होता. खरं तर ते मोतीचं स्वतःचंच प्रतिबिंब होतं. पण बिचारा मोती, त्याला वाटलं तो दुसराच कोणीतरी कुत्रा आहे. त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याला वाटलं, मी जर याला जोरात घाबरडलो तर याची पण भाकरी मला मिळेल. मग माझ्याकडे 2-2 भाकरी होतील. किती मजा येईल. मोतीने रागाने डोळे मोठे केले आणि तो पाण्यातल्या कुत्र्यावर जोरात ओरडला, बो बो बो. आणि काय झालं? जसा मोतीने भुंकण्यासाठी आपला जबडा उघडला तसा त्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा सटकला आणि बुडूक थेट नदीच्या पाण्यात पडला आणि बुडाला. मोतीने पुन्हा पाण्यात पाहिलं तर तिथल्या कुत्र्याकडेही आता भाकरी नव्हती. मोतीला खूप वाईट वाटलं. दुसऱ्याच्या भाकरीच्या लोभापायी त्याने स्वतःची भाकरीही गमावली होती. तो बिचारा रडवेल्या स्वरात ओरडू लागला, कुई कुई, आणि उपाशीपोटी घरी परतला. मुलांनो, आज आपण या गोष्टीतून काय शिकलो? अति लोभ संकटात नाही. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहावे. दुसऱ्याचे पाहून हाव धरल्यास आपलेही नुकसान होते.